संधीचा स्वर पुढे. त्याचं मूळ कारण असं की सभागृहामध्ये सगळे बाप बसले, आया बसल्या, बहिणी बसल्या. आई गेल्यावर एक आठ ओळी लिहिली आहे दादा. मध्येच सोडून जायचे जर असे हे होते आई, मध्येच सोडून जायचे जर असे हे होते आई, काय हवे आणि काय नको ते सांगितले नाही. समृद्धी ही सारी दिली तू काही मागितले नाही, समृद्धी ही सारी दिली तू काही मागितले नाही. आजाण्याची इतक्या लवकर सांग केली ना काही, आई सांग केली ना काही. उपवास केले किती तू मला पुण्य लाभले नाही, उपवास केले किती तू मला पुण्य लाभले नाही. माझ्याच सावलीला का तून जोडले आई, माझ्याच सावलीला का तून जोडले आई. तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला. हात परीस लागता झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाची गोळी तू मायेची दिवाळी, तू पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी. ओळीला सटवाईन तुझं करमलीवाला, तुझं जगल मरण चार भिंतीत चिनल. टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज, घरादाराच सार सार तुझ्या डोईवरी ओझ. सटवाईला विचारीन जाब काय दुश्मनी होती, गेली साऱ्यांना आझादी माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई वेळ मला नवी वाट, खूप सोसले तू आई वेळ आम्हा नवी वाट. भावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट, भावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट. तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामानं पुसावा, तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामानं पुसावा. नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. खूप खूप धन्यवाद दादा. खरोखर या माय मर्जीच्या जागराचा जो हा यज्ञ आहे त्याचा समारोप इतक्या सुंदर आईच्या कवितेने व्हावा, यापेक्षा सुंदर समारोप तर होणार नाही. मी खरोखर आपले सर्वांचे आभार मानतो. तल्ली म्हणून आपण ऐकत होता. आदरणीय भाईजी सुद्धा शेवटपर्यंत आपला अमूल्य वेळ देऊन थांबले. मी प्रशांत दादा आणि संदीप दादांना एक गोष्ट सांगायची विसरलो की हा एवढा व्याप सांभाळत किंवा बुलढाण्यात जरी संस्थाही स्थापन असली तरी भाईजींचं गाव जे आहे इतकं सुंदर एक जवळचं खेड आहे. डोंगर खंडाळा नावाचा खेड आहे. अगदी साध्या शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झालेला आहे आणि मराठीवर भाईजींचं इतकं प्रेम आहे की 4-5 महिन्या अगोदर आम्ही एका कार्यक्रमात भेटलो तेव्हा पहिल्यांदा मी त्यांना बोलताना ऐकलं. तसं त्यांना नेहमीच आम्ही फोटोमध्ये किंवा पण जेव्हा त्यांना आमच्या एका कार्यक्रमामध्ये लोकांनी आमच्या आयोजकांनी विनंती केली आणि आपले बालपणीचे किस्से सांगायची विनंती केली तर इतक्या सुंदर आणि इतक्या चांगल्या भाषेमध्ये मराठीमध्ये त्यांनी ते किस्से ऐकवले की ते मराठीतलं सुंदर कथाकथन होतं. मी भाईजींना नंतर भेटलो आणि आवर्जून सांगितलं की मी तुम्हाला ओळखतो, तुमचं नाव ऐकलेलं आहे, पण मला या कॉर्पोरेट क्षेत्रामधलं मोठं नाव म्हणून मी तुम्हाला ओळखत होतो. तेव्हा मला तुमच्याजवळ येण्याची आणि बोलण्याची माझी हिंमत झाली नाही, परंतु इतक्या सुंदर तुम्ही कथाकथन केलेलं आहे की मराठीतला एक सुंदर कथनकार माझ्यासमोर बोलता असं मला वाटलं, म्हणून मला आज तुमच्याशी बोलावं वाटलं आणि मी भाईजी संवाद साधला आणि मी खरोखर त्यांचे आभार मानतो की त्यांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना प्रेरित केलं.
हयातला साथ लेके चलो, कायनात साथ लेके चलो, चलो तो फिर सबको साथ लेके चलो, असं सोबत चालणार आहे सगळं. एक मुला नावाचं कुटुंब आहे, त्यांनी हा सुंदर योग घडून आणला. मी त्यांचे आभार मानतो आणि जाताना फक्त दुष्यंत कुमारचे शेर त्यांच्या हवाले करतो आणि थांबतो. दुष्यंत कुमार असं म्हणायचा की मेरे स्वप्न तुम्हारे पास सहारा पाने आएंगे, इस बूढ़े पीपल की छाया में सुस्ताने आएंगे. मेरे स्वप्न तुम्हारे पास सहारा पाने आएंगे, इस बूढ़े पीपल की छाया में सुस्ताने आएंगे. थोड़ी आज भी रहने दो, थोड़ा धुआं निकलने दो, तुम देखोगे कई मुसाफिर इसी बहाने आएंगे, तुम देखोगे कई मुसाफिर इसी बहाने आएंगे. ही सुंदर रोपटं जे आज आपण यंदा लावलं आहे, त्या मराठी कवितेचं लावलं आहे, ते असंच चालू ठेवा. हा जो सुंदर निखारे आपण पेटवले आहे, काही निखारे याच्यामध्ये असेच पेटते ठेवा, जेणेकरून आम्ही नाही तर दुसरे कोणीतरी असे मुसाफिर दरवर्षी येत राहतील. आपले सर्वांचे आभार मानतो. असो कसाही सूर आपला प्रत्येकाला गाणे आहे, मैफिल आहे दोन गडींची नंतर निघून जाणे आहे. उधळून टाका प्रेम जगावर, प्रेम ज्योत ही जोवर जळते. हृदय खरे तर तेच म्हणावे, दुःख पाहुनी जे कळवळते, आणि कळवळणारे हृदय असे हे कैवल्याचे लेणे आहे. मैफिल आहे दोन घडींची नंतर निघून जाणे आहे, मैफिल आहे दोन घडींची नंतर निघून जाणे आहे. मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि पुढच्या वर्षी 1 मेला